उबाटा ग्रुपकडनं वचननामा देण्यात आला आहे, त्याची एक प्रत बघितली. खरं म्हणाल तर कुठच्याही शिवसैनिकाला उबाटाकडनं दिले जे काही शिल्लक असतील ते शिवसैनिक, त्या शिवसैनिकांना हा न पचनी पडणारा हा असा अपचननामा दिसला. कारण मी आत्ताच येतानाही बघितलंय, काही ठिकाणी बोर्ड लिहिलेले आहेत. बाळासाहेबांचा मोठा फोटो आहे, स्वतःचा चिरंजीवाचा फोटो आहे, शिवसेना शब्द मोठे लिहिलेले आहेत आणि छोट्या अक्षरामध्ये उबाटा लिहिलेला आहे. म्हणजे आजही उबाटा ह्या नावावर काही न चालता महाराष्ट्रात हे नाव चालणार नाही. मशाल चिन्ह जरी दाखवलं असेल तरी ती मशाल चालणार नाही, अशा पद्धतीने आहे. मी फोकस काय करण्यात आलंय, बाळासाहेबांचा चेहरा, शिवसेना मोठा शब्द आणि वचननाम्यामध्ये काय, एक लाजेची गोष्ट आहे, शर्मेची गोष्ट आहे की ज्यांच्या नावावर होर्डिंग लावताय तुम्ही, नाव लिहिताय, व साधं त्या वचननाम्यामध्ये बाळासाहेब ठाकरे हे साधं नाव पण नाहीये. हिंदुत्व हे नाव त्याच्यामध्ये नाहीये, सावरकर हे नाव त्याच्यामध्ये नाहीये. या लोकांची एकही नावं नसताना हा त्यांनी वचननामा म्हणून काढलाय. मला वाटतं हा वचननामा उबाटाचा नसून हा राहुल गांधी आणि सोनिया गांधींसाठी त्यांनी माफीनामा काढलेला आहे. कारण ज्यांचं नाव तुम्ही वापरता, ज्यांच्याविषयी सांगता, ज्यांच्या नावावर आणि फोटोवर तुम्ही मतं मागताय, त्यांच्याविषयी काहीतरी तरी द्यायचं होतं. बाळासाहेबांना भारतरत्न देऊन पुरस्कृत करा ही तरी मागणी करायची होती. सावरकरांच्या विषयी आपण भले त्या राहुल गांधींनी येऊन 10 वेळा अपमान केला आणि तुमच्याकडे येऊन गेलेत माफी न मागता, पण त्यांना भारतरत्न द्या ह्याची तरी मागणी करायची होती. कुठच्याही शिवसैनिकाला आणि शिवसेनेच्या माणसाला बाळासाहेबांचा फोटो लावल्यानंतर जे मुद्दे अभिप्रेत होते त्याच्यातला कुठचाही मुद्दा त्याच्यामध्ये आलेला नाही. आणि त्याहीपेक्षा ज्यांच्याबरोबर ते काम करतायत, ज्यांच्याबरोबर ते काय आघाडी काढून बसले आहेत. शरद पवार तर नेहमीच सांगतात भाषणामध्ये, मी 50 वर्ष, 55 वर्ष, 60 वर्ष मी सभागृहात, कुठच्या तरी सभागृहात राहिलोय. पण जाहीरनामा, वचननामा ह्याच्यातले शब्द तेच आहेत. महिलांसाठी मागणी, विद्यार्थ्यांसाठी मागणी, युवकांसाठी मागणी, शेतकऱ्यांसाठी मागणी. मग खरोखर मागच्या 50-60 वर्षामध्ये सभागृहात बसून काय काय केलं? म्हणजे निवडणुका आल्यानंतर वचननामा जाहीर करा, मॅनिफेस्टो आलाच पाहिजे म्हणून तो जाहीर करा. म्हणजे दरवर्षी जसा काय गणपती उत्सव आला की गणपतीची मूर्ती आणलीच पाहिजे, तसं काय निवडणुका लागल्यानंतर हा का काढलाच पाहिजे जाहीरनामा, वचननामा? याच्यासाठी जनता कधीतरी त्यांना हा प्रश्न विचारेल ना की मागच्या तुम्ही एवढ्या वर्षामध्ये जाहीरनामे काढलेत, वचननामे काढलेत, त्याच्या मागण्या तशाच आहेत. तुम्ही निवडून गेलात, तुम्ही सभागृहात बसलात, मग ह्याच्यावर काय केलं? कोविडमध्ये कोकलून लोक विचारतायत. आपणच स्वतःची काहीतरी टिमकी वाजवत निघायची की कोविडचे उपचार करण्यामध्ये महाराष्ट्राचा नंबर 1. अरे किती गेले त्याचा आकडा समोर आणा ना एकदा. कोविडमध्ये केलेले भ्रष्टाचार, पीपी किट असेल, ती बॉडी बॅग असेल, ही लोक विसरलेली नाही आहेत. आणि त्यावेळची स्टेटमेंट पण तुमची काय आहेत की डॉक्टरांपेक्षा कंपाऊंडरांकडनं उपचार चांगले. म्हणजे रिसर्च अँड डेव्हलपमेंट ह्याच्यावर स्टडी करण्यासारखं काहीच नाही आहे. कुठचाही उद्योग बाहेर गेला म्हणून सांगायचं आणि कोकलत बसायचं. आताही लिहिलंय काहीतरी उद्योग दिले जाणार आहे. मी तर उबाटा ग्रुपच्या या वचननाम्यावर अगदी स्पष्ट शब्दात सांगेन, नवीन रोजगार देण्याचं तुम्ही काही लिहिलत ना, कृपा करून हात जोडून सांगतो, नवीन रोजगार सोडा. ज्यांचे तुमच्यामुळे रोजगार गेलेत ना, अशी कंपन्यांची लिस्ट मागच्या वेळी मी वाचली आहे. भांडूप, मुलुंड, वरळीपासून गेलेल्या 22 फार्मास्युटिकल कंपन्या निघून गेल्या. गिरण्या बंद झाल्या. गिरण्या बंद झाले, पाप कोणाचं आहे? आणि त्याचबरोबर आतापर्यंत असलेल्या एअरपोर्टच्या असंख्य कंपन्या बंद करायच्या, दुसऱ्या काढायच्या. ज्यांच्या नोकऱ्या होत्या त्या नोकऱ्या गेल्या, त्या पुन्हा जरी मिळाल्या ना तरी तुम्हाला नवीन लोकांना नोकरी देण्याची गरज नाही. एवढे रोजगार तुम्ही देऊ शकता. ज्यांचे रोजगार तुम्ही बंद केलेत युनियनच्या माध्यमातून, एकीकडे सांगायचं गुजरातला गेलं म्हणून,
काहीतरी एखादं ऐकल्यानंतर कोणतरी सांगतंय, कन्सल्टंट कोणतरी लिहून देतो म्हणून सांगतात तुम्ही गुजरातला गेला, आणि इकडे मतं मिळण्यासाठी पुन्हा केमछो वरळी म्हणून बोर्ड लिहायचा. म्हणजे दुतोंडी भूमिका ही महाराष्ट्रातल्या जनतेने बघितलेली आहे. आणि आता तर ह्या वचननाम्यावर शिक्कामोर्तब झालंय की ही व्यक्ती काय बोलेल याचा सन्मान आणि काय हे विचारण्याची गरज नाही. याचं कारण आणखीन एक पेज मी त्याच्यामधनं बघितले, महिलांचा सन्मान. मला तर त्याच्यावर हसू येण्यासारखं आहे. महिलांचा सन्मान, आणि तो पण उबाटा ग्रुपकडनं. म्हणजे महिलांच्या सन्मानामध्ये मग विचारावं लागेल, बाबा तुम्ही 2.5 वर्ष जेव्हा होतात मुख्यमंत्री, तर त्या मुख्यमंत्र्याच्या कालावधीमध्ये महिलांचा सन्मान केलात. कंगना राणावत यांचा सन्मान केलात, खासदार नवनीत राणा यांचा तुम्ही सन्मान केलात, केतकी चितळे यांच्या अॅट्रॉसिटी लावून त्यांचा सन्मान केलात, स्वप्ना पाटकर यांचा तुम्ही सन्मान केलात. ह्या का महिला नव्हत्या? काय सन्मान केलेत? हे सगळं वचननाम्यात देत असताना तुम्हाला एक ताकद येते कुठनं? त्याच्यामध्ये फक्त एकच वचननाम्यात ते देऊ नाही शकलेत की जशा स्पर्धा, अजान स्पर्धा ठेवल्या होत्या, जनाब बाळासाहेब म्हणून लिहून अजान स्पर्धा ठेवल्या होत्या, तशी एक टोमणे स्पर्धा फक्त ठेवली नाहीये महाराष्ट्रात. आणि ही टोमणे स्पर्धा ठेवली तर ती चांगली चालेल. म्हणजे वचननामा काढायचा, जनतेला भूलथापा द्यायच्या, बाळासाहेबांचा मोठा फोटो लावायचा, आणि पुन्हा मला काहीतरी मतं मिळतील या अपेक्षेने एक चाललेली ही पुरी धडपड दिसलेली आहे. आणि ही केविलवाणी धडपड जनता चांगली ओळखेल आणि मतदानातनं त्यांना त्याची उत्तरं मिळतील अशी मी अपेक्षा करतो. त्याचबरोबर दुसरा एक त्यांनी दिला समान नागरी कायदा. आता समान नागरी कायद्यासाठी बाळासाहेब नेहमी म्हणत होते समान नागरी कायदा कधी येणार, जसं ते म्हणत होते 370 कलम कधी हटवलं जाईल, ही मागणी बाळासाहेबांची होती. राम मंदिर कधी बनेल, एवढ्या शिवसैनिकांनी जर केलं असेल तर ते कधी बनेल, मागणी बाळासाहेबांची होती. तसं समान नागरी कायदा हा देशाला लागलाच पाहिजे, ही मागणी त्यांची होती. पण आज काय आहे, समान नागरी कायद्याच्या विरोधात असलेल्या काँग्रेस बरोबर आणि राहुल गांधी बरोबर हा जो वचननामा आणि माफीनामा काढून देत असाल तर तुम्हाला थोडी तरी नैतिकता उबाटा ग्रुपच्या प्रमुखाला राहते का, की असं सगळं करून पुन्हा मतं मला द्या ही मागण्याची नैतिकता तुमच्याकडे राहते का? हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. सर, आज मुंबईचे उमेदवारी अर्ज भरण्याचे दिवस, आज पहिला दिवस आहे, अनेकांनी अर्ज देखील भरले. मात्र महायुतीकडून अजून मुंबईतल्या काही जागांचा उमेदवार घोषित केला नाही. काय नेमकं महायुतीमध्ये अलबेल नाही? महायुतीमध्ये सगळं अलबेल आहे. चर्चा करून त्या चर्चेवर आलेले आहेत. पण थोडीशी तुमच्याकडनं पण क्युरिओसिटी राहिली पाहिजे ना. तुम्हाला पण थोडं मिळेपर्यंत थोडं असं ताबडतोब मिळण्यापेक्षा स्टडी कळेल. तुमच्या उमेदवार जाहीर होत नाहीये तर विरोधी किंवा पक्षाच्या नेत्यांना पण दम येत नाही. निवडणुकीच्या कार्यामध्ये किंवा एकंदरीत प्रचारामध्ये त्यांना पण रस पडत नाही. तुम्ही ह्या मुंबईच्या बाबत जे म्हणताय, मी आत्ताच्या जाहीरनाम्यावर यासाठी, त्यांच्या वचननाम्यावर याच्यासाठी बोललोय की हा वचननामा अपचननामा आहे शिवसैनिकांसाठी. आणि शिवसैनिक म्हणजे ते काही शिल्लक असतील ते उभाटाकडे असतील, काही आमच्याकडे जास्तीत जास्त आहेत, कारण हे पदाधिकारी सगळे आलेले आहेत, खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी आलेत म्हणून म्हणतोय मी. पण आता कळेल की त्यांची मानसिकता काय, जी आम्ही नेहमीच म्हणतोय, लीडरची मानसिकता कळते. ज्याने 2.5 वर्ष मुख्यमंत्री राहिलेत आणि 2 कोटी पण खर्च मुख्यमंत्री सहाय्यता निधीतनं करू शकले नाहीत, तेच शिंदेसाहेब मात्र 200 कोटी करू शकले खर्च. हा फरक आहे. आणि जनतेला विकासाच्या दृष्टीने जायचं आहे. तुम्ही आज उमेदवार कोणी जरी दिलेत तरी लोकसभेचे उमेदवार हा पुऱ्या देशाचा एकमेव उमेदवार ज्यांच्या नावावर चालले ते म्हणजे या देशाचे पंतप्रधान मोदी साहेब. एमआरसीसी अध्यक्ष वर्षाताई गायकवाड आज मातोश्रीवर जाऊन आल्या, भेट घेतली उद्धव ठाकरेंची. उद्धव ठाकरे म्हणतात माझं मत वर्षाताईला खासदार करून दिल्लीला पाठवणार. मला वाटतं वर्षाताई यांचं मत न घेतलं असतं तर बरं झालं असतं असं दिसेल तिला थोड्या दिवसांत. रिझल्ट येऊ दे मग कळेल तुम्हाला. आणि नाराजी पण आहे नशीब यापासून. दक्षिण मध्य मुंबईमध्ये नाराजी आहे काँग्रेसची.
त्यांच्याकडचं एवढ्यात मी भाष्य करणार नाही, कारण जसं आत्ता यांनी सांगितल्यासारखे दोन्ही उमेदवार आल्यानंतर याच्यावर जरूर भाष्य करेन. पण एक कळते, आपल्या ज्या नेत्याचा चेहरा दाखवून आणि ज्या नेत्याच्या नावावर आपण मतं मागतो त्यांची मानसिकता कळली पाहिजे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची मानसिकता मी आत्ता तुम्हाला सांगितली, ही एका वेळेसाठी नव्हती. 370 हटवा, राम मंदिर बांधा, समान नागरी कायदा येऊ दे, हे त्यांनी त्यावेळी सांगितलंय. 20 वर्ष 25 वर्षापूर्वी त्यांनी केलेल्या मागण्या आहेत, ह्या आम्ही आत्ता घेऊन चाललोय. तसंच मोदी साहेबांची विकासाच्या दृष्टीने काय चाललंय त्यांनी दाखवलंय. मोदी साहेबांनी मागच्या 10 वर्षात विकास करून दाखवलाय, त्याच्यावर आम्ही मतं मागतोय. करणार आहोत हे नाही सांगत आहे. ह्यांना जर आम्ही सांगितलं तुम्ही फक्त काय करणार आहोत सांगा, तर मग ते सांगतील महिलांचा सन्मान कसा केलाय, म्हणून मी आता नावं दिली. किलोमीटर म्हणजे कितीतरी लाखो किलोमीटरचे रस्ते बांधल्यानंतर ते सांगतात हो मी तुमच्याकडे केलंय. घरकुल योजना हो मी तुमच्यासाठी केली आहे. मेडिकलसाठी मी तुमच्यासाठी काहीतरी केलंय. बांधकाम कामगारांसाठी मी काहीतरी केलंय. बाहेर नाही येणारी इन्व्हेस्टमेंट ही आम्ही तुम्हाला दाखवतोय. म्हणून त्यांच्यासाठी मी एकच उपाय दिलाय, बाबा रे महाराष्ट्रापुरता जर उबाटा बोलणार असेल तर उबाटाला एवढंच सांगा, ज्या कंपन्या तू बंद केल्यास, पुन्हा सांगतोय, ज्या कंपन्या उबाटा ग्रुपने जे बंद केल्यात ते जरी मिळाले ना तरी लाखो लोकांना मुंबईमध्ये रोजगार मिळेल. त्याचा साक्षीदार मी आहे. भाजपाला पराभव दिसतोय म्हणून त्यामुळे आता ते राम बोलायला लागले, असा एक टोला उद्धव ठाकरेंना. राम बोलायला लागले. राम हा शब्द म्हणजे विचार करा, पुन्हा मी तीच मानसिकता सांगेन. राम बोलणं हे हिंदुत्वासाठी चांगलं की वाईट, तुमच्या कोणाच्या घरात आजी आजोबा असतील तर त्यांना बोला, विचारा राम या शब्दाचा अर्थ काय, राम हा शब्द का घेतात. आता त्यांच्या डोक्यात ते हे राम आलं असेल तर काय करणार. माणूस जन्माला आल्यापासून अगदी राहीपर्यंत राम करतो, पण त्या 2 रामामध्ये फरक आहे. राम करणं एक आहे आणि विकासाकडे जाणं, आणि माझ्या हातात काय नाही म्हणून हे राम बोलणं, तिकडे चाललेत तुम्ही. त्याचबरोबर त्यांनी काल जो वचननामा केला, प्रकाशित केला, त्याच्यामध्ये खास करून त्यांनी असं म्हटलं की आपले उद्योगधंदे सर्व बाहेर चालले, खास करून गुजरातकडे चालले, ते वळवण्याचं ते आणण्याचं काम आम्ही करू, तिथे महाराष्ट्रात उद्योगधंदा वाढवण्याचं काम करू. मी एवढंच पुन्हा सांगतो, उबाटाला एवढंच सांगा, ज्या कंपन्या तुम्ही बंद केल्या, सायनपासनं मुलुंडपर्यंत असलेल्या सगळ्या, वायातपासनं सगळे, टायर कंपनी असेल, फार्मास्युटिकल कंपनी असेल, गिरणी असतील, ह्या तुमच्या काळात बंद झाल्या. आणि आत्ता म्हणजे आपण मुख्यमंत्री झाल्यानंतर ज्या कंपन्या बंद झाल्या त्याची लिस्ट पुन्हा मी डिक्लेअर करतो. तुम्ही त्या आणल्यात तरी लोकांना मिळतील रोजगार. तुम्ही जे म्हणता इकडनं गुजरातला चाललंय, तुम्ही कशाला त्या मग गुजरात, जर अंबानींच्या घराखाली, उद्योगपतीच्या घराच्या खाली काय करायला गेला होतात. उद्योग येण्यासाठी प्रयत्न करत होतात की अंबानींना इकडनं गुजरातला पळवण्याचा प्रयत्न करत होतात, ते तरी सांगा एकदा, आणि ते पण स्वतःच्या प्रवक्त्याला सांगून. आपला काही वचननामा असणार की भाजपचाच वचननामा आपण पुढे, आमच्याही पक्षाचा वचननामा आपल्याकडे येईल, पण ते या काही 1-2 दिवसामध्ये पक्षाचे प्रमुख नेते, मुख्य नेते, आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हा प्रदर्शित करतील. 2 टप्पे ऑलरेडी संपलेत, त्यामुळे आता अगदीच उशीर झाला असं नाही का वाटत. नक्कीच आहे. संदर्भात घोषणा नेमकी शिवसेना कधी करणार आहे. मुंबईचं जे आहेत अनेक जागा या रिकामी आहेत, 7 जागा अजून बाकी आहेत. 7 जागा 7 जागा ज्या बाकी आहेत त्याचाही निर्णय, बाकीचे जसं आपण म्हणालात पहिल्या 2 टप्प्यामध्ये जे मतदान आणि तिकडचं होणार होतं त्यासाठी प्रचारार्थ तुम्ही संपूर्ण कार्यक्रम मुख्यमंत्र्यांचा बघितला असेल, मुख्य नेते शिंदे साहेबांचा कार्यक्रम बघितला असेल, तर त्यातला 1 तास पण त्यांनी वाया घालवलेला नाहीये. प्रत्येक वेळी ते बाहेर तिकडचं काम करण्यामध्ये लागले होते. ते झाल्यानंतर आताही तुम्हाला सांगतो, आता शेवटच्या 5व्या टप्प्यामधलं जे मतदान आहे त्याची सर्व जी आपल्याला उमेदवारांची लिस्ट आहे 1-2 दिवसामध्ये आता डिक्लेअर. शिवसेना प्रेशर करी आहे का, कारण हक्काच्या जागा शिवसेनेला सोडाव्या लागतात. कोकणातली जागा केली, आता ठाणे देखील अजून प्रलंबित आहे, दक्षिण मुंबई देखील प्रलंबित. नाशिकच्या जागेवरचा पण दावा सांगितलाय. काय होतंय, प्रत्येक ठिकाणी 3 जेव्हा पक्ष एकत्रित एकमताने काम करतायत, प्रत्येकाला वाटत असतं की मला ती जागा मिळावी, मी तिकडे लढावी. हा आपापला पक्ष मोठा करणं हा प्रत्येकाचा प्रयत्न चालणार आहे.
तो अजितदादांचा पण चालणार आहे, भाजपाचा पण चालणार आणि आमचाही चालणार आहे. आम्हाला मतदान ज्या मिळणार आहे आमच्या जागा आहेत. प्रेशर आहे मी असं म्हणणार नाही, अटीतटीची कुठची व्यवस्था नाही आहे. पण काही ठिकाणी एकत्रित काम करताना जो कॉम्प्रोमाइज करावा लागतो तो केल्यानंतर आता तुम्हाला 1 ते 2 दिवसात उद्या किंवा परवापर्यंत कळून येईल. या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच काँग्रेसला मतदान करतील असं पाहायला मिळते, कारण ते ज्या विभागात येतात किंवा ज्या लोकसभा मतदारसंघात येतात त्या ठिकाणी वर्षा गायकवाड यांना तिकीट जाहीर झालेलं आहे. ते पहिल्यांदाच म्हणले की पंचावरती हाताला जरी मतदान करत असलो तरी हातात मशाल आहे असं त्यांनी एक सारवासारव केली. कसं पाहता? ज्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सगळीकडे पोस्टर्स त्यांनी लावलेत आणि शिवसेना आणि उभाटा म्हणून छोट्या अक्षरात लिहून जे काय प्रदर्शन केलंय, मी एवढंच विचारू शकेन, यावेळी तुम्ही जाऊन मशाल हातात घेऊन जेव्हा काँग्रेसला मतदान कराल तर बाळासाहेबांच्या विचारांचं काय आहे? बाळासाहेबांच्या प्रतिमेला तुम्ही त्याच हाताने पुन्हा हार घालू शकाल का? आणि बाळासाहेबांचं मत किंवा ठाकरे नावाच्या कुटुंबाचं, ठाकरेंच्या मातोश्रीतनं बाहेर पडून चौघे जेव्हा मतदानाला तुम्ही जाल त्या इतर शिवसैनिकांनी तुमच्याकडनं काय धडा घ्यावा? तुमच्याबरोबर राहिलेल्या शिवसैनिकांनी तुमच्यापासून काय धडा घ्यावा? ज्यांनी आपलं उभं आयुष्य काँग्रेसबरोबर लढण्यामध्ये घालवलं त्यांच्याच काँग्रेसला तुम्ही आता चौघेही जाऊन मतदान करणार आहात आणि तुम्ही त्यांचे सुपुत्र म्हणून सांगताय. मला वाटतं ज्या दिवशी काँग्रेसला, आणि त्यांनी सांगितलंच आहे आता मी तुम्हाला मदत करतो म्हणून, यानंतर मी स्पष्ट शब्दात सांगेन उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचं नाव घेऊ नये. रत्नागिरीमध्ये नारायण राणेंच्या प्रचारामध्ये बाळासाहेबांचा आणि आनंद दिघेंचा फोटो गायब होता. शिवसैनिक नाराज होते. काय म्हणणं आहे त्याच्यावर? आता त्यांचा प्रचार देखील थंडावलेला आहे. काही ठिकाणी सेंट्रली व्यवस्था केलेली आहे केंद्राकडनं, काहीकडनं राज्याकडनं पोस्टर्स गेलेले आहेत, काही इंडिव्हिज्युअल गेलेले आहेत. ही कोणी जाणून बुजून केलेली मिस्टेक नाही. आणि नारायण राणे यांच्याविषयी तर मी स्पष्ट सांगेन, नारायण राणे हे भाजपाचे उमेदवार आहेत, मंत्री होते, इकडे मुख्यमंत्री आलेत, पण ती व्यक्ती सच्चा प्रेम करणारी, बाळासाहेबांवर प्रेम करणारी व्यक्ती आहे. सच्चे शिवसैनिक आहेत आणि शिवसैनिक होते म्हणूनच मी इथपर्यंत या पदांवर पोहोचलो हे मान्य करणारी व्यक्ती आहे. तर त्यांच्याकडनं असली चूक होणार नाही. सर, भुजबळानंतर जर पंकजा मुंडेंनी दावा केला नाशिकच्या जागेवरती, तर त्याच्या कसं बघतं? त्यांनी एक वेळ भुजबळ वाद सुरू होता, आता पंकजा मुंडेंनी सांगितलं कदाचित आम्ही दावा करू, भाजपाला दावा. मी काही आपल्या माध्यमातनं ज्या काही प्रत्येकाच्या घराघरामध्ये घडणाऱ्या सगळ्या गोष्टी आपल्या माध्यमातून पोहोचतात. जे चेहरे लोकसभेच्या निवडणुकांपूर्वी त्यांचे इंटरव्ह्यूज एवढे बघतोय, मला कधी कधी स्वतःला कमाल वाटते, अरे हे बाकी 5 वर्ष असतात कुठे? त्यांना कधीही बघितलेले नसतात आणि ते सडनली निवडणुका आल्या की विश्लेषक म्हणून येतात, राजकीय परिस्थिती मांडण्यामध्ये येतात. ज्यांचा एक खासदार नाही, एक आमदार नाही, एक नगरसेवक नाही, ते पण त्याच्यावर सांगतात आम्हाला एवढ्या जागा पाहिजेत म्हणून. हे निवडणुकीला पुरी सर्कस करून टाकली आहे की का असं दिसते. कधी कोणावर कोणी किती त्याच्यावर बोलावं, काय बोलावं त्या पक्षाचं. म्हणून एकच म्हणेन, निवडणूक लोकसभेची आहे, देशाची आहे. या देशाच्या निवडणुकीकडे आम्ही एकाच नजरेने बघतोय. आमचा निवडणुकीचा नेता आणि ज्यांच्या नावावर आपण मतं मागतोय ते पंतप्रधान मोदी साहेबांच्या नावावर आम्ही मतं मागतोय. महाराष्ट्रातले असतील तर आम्ही महाराष्ट्रातल्या, ही बाळासाहेबांची शिवसेना, बाळासाहेबांचे विचार घेऊन चाललोय. आम्ही बाळासाहेबांचे फोटो घेऊन आम्ही मतं मागतोय. एकनाथ शिंदे साहेबांकडनं जे विचार मिळालेत म्हणून आज शिंदे साहेबांसारखी व्यक्ती, एक शिवसैनिक, ते यशस्वी मुख्यमंत्री, लोकप्रिय मुख्यमंत्री बनले. म्हणून आनंद दिघेंचा आम्ही फोटो लावून आपल्याकडे मतं मागतोय. मतं मागण्यासाठी काहीतरी त्याला तत्व असावी लागतात, त्याला काहीतरी बॅकग्राऊंड असावं लागतं, ज्याने आपलं आयुष्य त्या कामासाठी वेचलेलं असावं लागतं. समाजकारण किती केले, राजकारण किती केले याचं तोलमोल असावं लागतं. आणि याचं कुठेही जर तोलमोल करायला गेलात तर हे दुसऱ्या पक्षांकडे राहिलेलं नाही. म्हणून मी म्हणेन, उभाटाचा हा वचननामा नाही, तर हा गांधी फॅमिलीकडे केलेला माफीनामा आहे.
म्हणून त्याच्यामध्ये ह्यांचा कोणाचाही नावाचा साधा उल्लेख पण नाही. सावरकर ह्या नावाचा उल्लेख नाही, बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख नाही, हिंदुत्व या नावाचा उल्लेख नाही, आणि हे करूही शकत नाहीत तिकडे. म्हणून त्यांनी ही मतं महाराष्ट्रामध्ये मागू नयेत. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.